या संदर्भात निश्चितच डेली अपडेट्स जे आहेत ते जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिलेले आहेत आणि सरांचं याच्यामध्ये पूर्ण लक्ष आहे या गोष्टीमध्ये. मंत्रालय स्तरावर आत्तासुद्धा आपल्यातर्फे जे म्हणतायत की पॅकेज आम्हाला काही देता येईल का याच्यामधून, तर तीही बाब आम्ही मंत्रालय स्तरावर या 1-2 दिवसांमध्येच कलेक्टर साहेबांच्या साखर आयुक्त कार्यालय जे आहे त्यांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या जॉईंट ह्यांनी पाठवून देऊ ती सुद्धा गोष्ट. दुसरं आपलं जे म्हणताय आपण की मंत्रालय स्तरावर बैठक लावा, तर आपले जे प्रतिनिधी असतील काही जण तर तीही बैठक जिल्हाधिकारी महोदय स्वतः त्याचा फॉलोअप घेतील आणि मंत्रालय स्तरावर त्याची बैठक लावतील जर तुमची तशी मागणी आहे तर. प्रोव्हाइडेड दॅट याच्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या जे आपण करू शकतो ती RRC प्रोसेस आहे आणि ती ऑलरेडी सुरू आहे. याच्यामध्ये ऑफ द रेकॉर्ड आपण त्यांना बोलतोय की म्हणजे त्यांनी मला वाटते साखर कारखाना मला मध्यंतरी कळालं की विक्रीला काढत आहे, विक्री केली त्यांनी साखर कारखान्याची, तर त्यातून कुठे आपल्याला शेतकऱ्यांना रिलीफ देता येतो का, तर तोही आमचा विचार चालू आहे. परंतु त्याच्याबाबत ठोस आमच्यापर्यंत काही आलेलं नाहीये की तो विक्री करतोय की नाही करत आहे. ही जी गोष्ट आहे साखर आयुक्त कार्यालय त्यांच्याकडचे जे रेकॉर्ड आहे, मला वाटतं इथे सुद्धा त्यांचं प्रादेशिक कार्यालय आहे, त्यांचे रेकॉर्ड वगैरे तपासून कुठल्या शेतकरी, मी मागे पण 1-2दा येऊन गेलो आपल्या ठिकाणी, तिथे आमदार महोदय आले होते, मला वाटतं धाराशिवकडील आमदार महोदय होते माहिती असते, तर ते त्यावेळेसही आमचं हे ठरलेलं आहे की रेकॉर्ड ताब्यात घेतल्यावर आपल्याला आणि आपल्या सर्वांना मेसेज पण आलेले आहेत की आपलं किती म्हणजे त्या ठिकाणी ऊस गेलेला आहे, तर ह्या सर्वांचा आधार घेऊन आपल्याला ते पैसे कोणाचे किती आहेत ते रेकॉर्ड सापडायला काही अडचण येणार नाही असं मला नाही वाटत की काय अडचण येईल. सो ही प्रोसेस आपली कायदेशीरदृष्ट्या मी आपल्याला माझं काम आहे सांगणं, ती प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे. सेकंड नोटीसचा आपण सध्या आता मुदतीमध्ये आहोत. आता माझ्या माहितीप्रमाणे अजून आपण टाइम बाउंड जे दिलेलं आहे हां, आणि प्लस पॉईंट एक सांगायचं आपल्याला की मागच्या वेळी सुद्धा तहसीलदार साहेब जंदाळे साहेब आहेत आपल्यासोबत, त्यांनी 100 कोटीची वसुलीपैकी 98 कोटी वसुली केलेली आहे सक्सेसफुली, RRCच वसुली केलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण टाइम बाउंड पिरियडमध्ये आहोत, सध्या आमची वसुलीचं काम या ठिकाणी चालू आहे, हे एकदा आपल्या माध्यमातून सांगतोय. प्लस शेतकरी बांधवांना लवकरात लवकर रिलीफ देता येईल का यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनीच मदत म्हणून ऑफ द रेकॉर्डही काही करता येईल का, समक्ष आपले काही प्रतिनिधी आले होते सरांकडे, त्यावेळेसही सरांनी सांगितले, त्यामुळे तीही कार्यवाही सुरू आहे. सो आता एक माझं एक फक्त आवाहन आहे आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना की महसूल प्रशासन म्हणून तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, मी असेल, तहसीलदार साहेब तर आपले डेली जवळपास संपर्कामध्ये आहेत, दररोज आपल्याला प्रोसेसचं कुठपर्यंत आलं आहे, नोटीस कुठपर्यंत म्हणजे बजावणी झाली, सेकंड नोटीस आहे, पुढची प्रोसेस काय आहे हे सर्व आपल्याला सांगत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की ऑफ द रेकॉर्ड काही मदत करता येईल का, या कायदेशीर ज्या आपल्या प्रोसेस आहेत त्या व्यतिरिक्त काय करता येईल का, तेही सुद्धा प्रोसेस चालू आहे आणि त्याच्याबद्दल जे काही आता पुढच्या घडामोडी होतील ते आपल्याला नंतर आम्ही ब्रीफ करू. साधारणपणे नोटीसचा शेवटचा मला वाटते 1.5 महिन्याची आपण हे दिलेली आहे, स्टिप्युलेटेड टाइम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांना 6 नोटीस देणार आहोत. त्यांचं उत्तर आलं नाही आलं तरी सुद्धा आपण एकतर्फी आपली कारवाई करायला आपण फ्री आहोत, काही प्रॉब्लेम नाही. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.